आता आपण स्विगी इंस्टामार्टच्या स्टोअरला आलेलो आहे. तर आपल्याला बघायचं आहे डिलिव्हरी बॉय जे जे मटेरियल पार्सल करतात तर त्यांना विचारायचं की त्यांना परवडतंय का नाही. आता इथं हे स्विगीवाले ह्यांना आपल्याला विचारायचं. हो सर 2 मिनिटं. काय नाव काय तुमचं? अजिम शेख. हे आजिम शेख नाव आहे. किती वर्ष झाले तुम्ही स्विगीत काम करता? 4 वर्ष झाले ना राव. काय ऑर्डर किती पडते तुम्हाला? पहिले चांगली पडत होती, 20-25 रुपयाने पडत होती. आता काय केलं कंपनीने, आमची गाण मारायला लागली. अच्छा हा. 15 रुपये केले डायरेक्ट. किती ऑर्डर मारता दिवसाला? दिवसाचं आम्हाला 40-50 ऑर्डर मारावं लागतंय. किती घंटे देता? 12-13 तास राव देत. अर्निंग किती आहे तुमची मग? अर्निंग काय होती, 14 तास केले तर होते 1200-1300 रुपये. पेट्रोल किती जात तुमच्या गाडीला मग? 250-300 रुपये जातात. 300 रुपये पेट्रोल म्हणजे 1100 राहिले. 100 खर्च 1000 रुपये म्हणजे 16 घंटे काम करून यांना 1000 रुपयेच फक्त यांना दिवसाला भेटतात. म्हणजे किती मेहनत आहे. बेरोजगार ह्याच्यामुळेच वाढली. धन्यवाद सर. दुसरं कोणाला तरी विचारू. हे इकडे एक जण बसले. हा मग टाळले. हो नमस्कार. नमस्कार. काय करता तुम्ही? स्विगी. स्विगी. नाव काय तुमचं? परशुराम तेलंगे. परशुराम तेलंगे. कुठले हो तेलंगे तुम्ही? तेलंगणा. तेलंगणाचे. महाराष्ट्रात कसं काय आले? महाराष्ट्राचाच आहे. तेलंगणा बाउंड्री आहे. अच्छा स्विगीत करता का? अच्छा किती ऑर्डर पडते? 15 रुपये. किती ऑर्डर मारता दिवसाला? आता मी तर कमी मारतो, 25-30 मारतो. मग ऍव्हरेज किती देते गाडी तुमची? 50. 50. आता मोदी साहेबांनी पेट्रोलचा भाव वाढवलाय. परवडतंय का? नाही परवडत. गाडी तर चांगली दिसते तुमची. मेंटेनन्स वगैरे सगळं व्यवस्थित. तुम्हाला परवडतं का हो? एवढ्या भाऱ्या गाडी तुम्ही वापरता आणि म्हणता परवडत नाही. आता ही गाडी 1-1.5 लाखाची गाडी वापरते ते आणि हे म्हणतात आम्हाला परवडत नाही. ऍव्हरेज तर ह्याला माझ्या म्हणण्याने लय कमी ऍव्हरेज असेल. कसं काय 15 तुम्ही ऑर्डर? 50चं ऍव्हरेज. तुम्ही दिसायला पण चांगले दिसताय. तुम्ही स्विगीत का शिक्षण किती झालं तुमचं? माझं नाही शिक्षण जास्त. हेच शिक्षण कमी असल्यामुळं आजकाल बेरोजगारी वाढली. बरं शिकलेले पण हित आहेत. तुम्हाला दाखवतो 2-4 जण आहेत. सध्याला कोणच नाही. स्टॉप करा. काय इथं एक जण स्विगीचे रायडर आलेले आहेत. त्यांना पण विचारायचं आहे आपल्याला की काय करता. हो नमस्कार सर. काय नाव काय तुमचं? शैलेश लोणकर. शिरीष. हे प्रॉपर दिसत लोणकर. तुम्ही इथलेच का? हे गावामधले लोक पुण्यामधले असतात. स्विगीच्या ऑर्डर मारा म्हणजे बेरोजगारी किती वाढलेली आहे. भरपूर वाढलेली आहे ना. मग तुम्हाला काय वाटतं सरकारने काय केलं पाहिजे तुमच्यासाठी? कंपनीने काय केलं पाहिजे? कंपनीने इथं जाऊ द्या. सरकारने भरपूर काय काय केलं पाहिजे. जिथं कामगारांची कमी आहे तिथं भूमिपुत्रांना न्याय दिला पाहिजे. त्यांना कामाला तिथं लावलं पाहिजे. बाकी अजून भरपूर गोष्टी आहेत की ज्या कंपनीच्या इंटरनल आहेत त्या कंपनीच्या माणसांना विचारून त्यातनं जे लूप होल आहेत त्यातनं काढून भरपूर लोकांना कामाला लागू शकतात. गाडीला ऍव्हरेज किती मग परवडतं का तुम्हाला? ऍव्हरेज गाडीला जरी परवडत नसला तरी कामे करायलाच लागते. पैसे सगळ्यांना किती कामाला घंटे काम लागतात. करता? 10 ते 12 किंवा कधी कधी 16 घंटे सुद्धा काम करायला किती अर्निंग होती तुमची दिवसाची? 1000-1200 रुपये होऊन जाते. त्यातून पेट्रोल किती जातं? पेट्रोल 200 रुपये जाते. 200-300 रुपये. 200-300. आता पेट्रोलचा भाव वाढलाय. मग त्याच्यात काही तुम्हाला पेट्रोलचा भाव वाढ त्याला आपण काय करू शकतो. आता त्यात आपलंच नुकसान होते त्यात. मग तुम्हाला कंपनी काय वाटतं? तुम्हाला इथं कंपनी किती पैसे वाढवले पाहिजे तुम्हाला? कंपनीने पैसे वाढवण्यापेक्षा सरकारने पेट्रोलचे पैसे कमी केले पाहिजे. बाहेरच्या देशांमध्ये खूप कमी पैसे पेट्रोल. सरकार कमी करण किंवा नाही करत पण कंपनीने पण तुम्हाला एक्स्ट्रा दिले पाहिजे ना. एक्स्ट्रा पे भेटला पाहिजे ना इथं पण तुम्हाला. त्या कंपनीचा किती फायदा होतो त्याच्यात ते कंपनी ठरवून किती द्यायचं किती नाही द्यायचं. त्यात कंपनीचा जसा फायदा होतो कंपनीचा जास्त फायदा होत असेल. कंपनीचा मालिक जर भरपूर कमवत असेल त्याने वाढवलेच पाहिजे पैसे. धन्यवाद तुम्हाला भेटल्याबद्दल. नमस्कार. हा सर बोला. काय नाव काय तुमचं? शिवार मोरे. कधीपासून स्विगीचं काम करतो? बरेच दिवस झाले सर. तुमचे ड्रेसिंग कोड चांगला आहे. खालची पॅन्ट वगैरे म्हणजे बेस्ट आहे जरा. बरं काय कितीने ऑर्डर पडते तुम्हाला? ऑर्डर काय नाही बघा सर. 15 रुपयाच्या वरून पडते. मग कमाई आहे का चांगली? एवढं काय नाही. शिक्षण किती झालं तुमचं? शिक्षण झाले BA पास आहे. BA पास. हे बघा BA पास वाले पोरं बेरोजगार प्लस IT अजून. हा बघा IT वाले पोरं इथं कामाला 15 रुपयाने ऑर्डर आहे ना. हा सर. लाज वाटली पाहिजे आपल्या सरकारला. हे असे बेरोजगार एवढं शिक्षण घेऊन पोरं म्हणजे बघा नाही परवडत नसेल तुम्हाला? नाही ना सर. बरं ठीक आहे करा आता. धन्यवाद. हे आहे जिथे यांना भेट. हो या इकडे सर. या इकडे. नाव काय तुमचं? माझं शोएब मुलानी. शोएब कुठले तुम्ही? शोएब मुलानी. मी सोलापूरचा. हे सोलापूरचे तर बघा भूमिपुत्र सोलापूरचे. काय लग्न वगैरे झालं का तुमचं? लग्न माझं आत्ताच झालं. महिना झाला. काय किती कमवता मग? मी दिवसाचे 1,500-2 हजार रुपये कमवतो. नाही एवढे नसते होत. नाही एवढे नसतील होत. 1,500-2 हजार. मग काय तुम्ही गाडी बिडी कुठली तुमच्याकडे? माझ्याकडे गाडी डिस्कवर आहे 100. अच्छा कितीने ऑर्डर पडते तुम्हाला? मला 15नीच पडते. 15 पण परवडते ना? परवडते म्हणजे 700-800 रुपये दिवसाचे होतात. हे आता हे असे बेरोजगार पोरं फिरल्यावर दुसरं कुठंच नाही काम हितच आहे. हो सर तुम्ही या. नाही या 2 मिनिटं या. तर कोणी भेटतंय का आपल्याला इथं? ये कैसे हो भैया?
कहाँ के हो आप? यूपी। देखो यूपी से दिल्ली। महाराष्ट्र और सीधा इंस्टामार्ट स्विगी पे काम कैसा लगता है ये? ठीक है, अच्छा ठीक है। कितना कमाते हो दिन का? 1200-1300। 1200-1300। पेट्रोल कितना जाता है इसमें? पेट्रोल अराउंड 300। 300 रुपए का। हाँ, तो यार क्या परवडतंय फिर? कितना घंटा देते हो? 12 से 13 घंटा। 13 घंटा काम केल्यानंतर यांना तेवढे पैसे भेटतात. म्हणजे विचार करा तुम्ही, काय म्हणजे दुनिया कुठं चालली आणि लोकांचा अवस्था कुठं चालली. थँक्यू भैया जी. आ जाओ, इधर आ जाओ. हे इथं बसलेले आहेत. काय नाव सर तुमचं? नासिर सय्यद. नासिर सय्यद बसलेले तिथं. काय कधीपासून काम करता स्विगीत? 2 वर्ष झाली. 2 वर्ष. मग काय वाढले का नाही पैसे का? पैसे उलट कमी झाले. 2 वर्ष आधी जेवढे होते ना पैसे त्यापेक्षा आता कमी आलंय. कितीने ऑर्डर पडते? पहिलं 20 ची आयडी होती. 20 रुपयाने ऑर्डर पडत होती 1.5 किलोमीटर पर्यंत. आता 15 रुपयांनी पडते 1.5 किलोमीटर पर्यंत. 5 रुपयाने ऑर्डर म्हणल्यावर कसं परवडणार आहे? किती किलोमीटर जावं लागतं एक ऑर्डरला? कमीत कमी जास्तीत जास्त 4 किलोमीटरच्या आत आहे ऑर्डर. किती ऑर्डर मारता? 30, 35, 40. 35-40 ऑर्डर म्हणजे 90 राऊंड होते. 90 राऊंड मध्ये तुम्ही किती घंटे देता मग? 14 ते 15 तास काम करतो मी. 1200-1300 रुपये. तुमचं वय किती आता? वय माझा 49 आहे सध्या. 49 वय असताना तरी बघा किती फिट वाटतं. म्हणजे 40-40 ऑर्डर दिवसाला मारणं सोपं नाहीये इथं. तरी मला तुम्हाला एक विचारायचं होतं, मग स्विगीनी तुम्हाला पे वाढवला पाहिजे का नाही? वाढवायला पाहिजे ना. आता सगळी महागाई झाली. आता महागाई दिवसेंदिवस महागाई तर होत आहे ना. पेट्रोल पण वाढले. पेट्रोल वाढलंय. सगळं पेट्रोल वाढल्यावर सगळं आलं, सगळंच वाढलं म्हणायचं. बघा तर आणि रेट वाढला पाहिजे. दर म्हणजे ही जी ऑर्डरचा दर आहे ना ती वाढला पाहिजे. पण ती वाढना, कमी व्हायला लागला ती अजून. यांच्या ज्या मागण्या आहेत ते स्विगी आणि सरकारच बघू शकतो. आपलं फक्त यांना आपण सांगू शकतो. बरं, धन्यवाद सर. हो नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? माझं नाव हरिदास आहे. काय करता? स्विगीची ऑर्डर मारता? हा, किती वेळ झाली? 3 वर्ष. हे बघ, 3 वर्षापासून हे स्विगीच्या ऑर्डर मारतात. कितीने पडते ऑर्डर? 20नी. 20 रुपयाने. हा, मिनिमम ऑर्डर 20नी. मिनिमम ऑर्डर. मेल फर्स्ट माइल सेकंड माइल किती जातं? जातो तरी 3 किलोमीटर पर्यंत जातो. किती ऑर्डर मारता मी सर? 25-30 गाडीला ऍव्हरेज चांगला असेल, परवडतंय का? परवडते. परवडतंय म्हणते ते. किती अर्निंग होती तुमची दिवसाला? होते तेल काढून 1000 रुपये. तेल काढून 1000 परवडते का? मग काय इथं भाड्यानं राहतात कसं? भाड्याने राहते. किती भाडं आहे तुम्हाला? 5000. 5000 भाडं. 1000 रुपये दिवसाला 30,000. 25,000 उरले. त्यातून खाता काय आणि ठेवता काय? 90 मिनिट घेता का? नाही रे. चेहऱ्यावरून तोडते. हे पित असतील 90 तर पित असतील. चेहऱ्यावरून वाटते यांच्या काय? हा? स्टॉप करा. ए भाई, ये बैठो. नाम क्या है तुम्हारा? इमरान। इमरान नाम है इनका. देखो कब से काम कर रहे हैं स्विगी में? 3 साल। 3 साल. अच्छा, कितने रुपए से ऑर्डर? 15 रुपए से ऑर्डर किया। 15 रुपए से. कितना ऑर्डर करते हो दिन का? 30-35 ऑर्डर। 30-35 ऑर्डर दिन का इनका होता है. म्हणजे किती कमवता दिवसाला? 1200-1300 रुपये। पेट्रोल कितना जाता? एक्टिवा है मेरी। 300 रुपए का पेट्रोल लगता। और ऑर्डर खर्च भी होगा कुछ तो? हाँ, पूड़ी पानी के 100 रुपए जाते। फिर 900 रुपए बचता है. 900 रुपए बचते। चलता है सब? 14 घंटे देना पड़ता कंपनी को। 24 घंटे में से 14 घंटा काम ही करे तो फैमिली को टाइम कब देते हो फिर? फैमिली को टाइम देते कभी रात में। रात में टाइम देना पड़ता है. चलो थैंक यू भाई.